श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. तर हे माझ्याकडे असे ब्लाऊजचे पीसचे मधले तुकडे राहिलेले होते, तर त्याचा आपण यूज बघणार आहोत आज. तर असे बरेच कपडे आपल्याकडे शिल्लक असतात, तर ते आपण असंच फेकून देतो. तर त्यापेक्षा छान आयडिया बघूयात. तर हे असं मी अस्तर अगोदर कटिंग करून घेतलेलं आहे. त्याच्या मापाप्रमाणे हे दोन पीसचे 2 तुकडे कट करून घेतलेत. आता ह्याच्या साईजचा आपल्याला स्पंज घ्यायचं आहे तर कटिंग करून. तर दोन पाऊच बनवायचे, तर आपल्याला 2 स्पंज कटिंग करून घेतलेले आहेत. आता त्याला बेल्ट बनवण्यासाठी 2 पट्ट्या पण कटिंग करून घेतल्यात. तर साधारणपणे 2.5 इंचाच्या आणि 9 ते 10 इंच लांबीच्या 2 पट्ट्या कटिंग करून घ्यायच्यात. आता हे सगळं क्विल्ट करून घेतलेलं आहे टिप मारून. उभ्या किंवा तुम्ही आडव्या मारू शकता. आता ह्याची लांबी रुंदी 11 बाय 9 इंचाची आहे. 11 इंच लांबी आणि रुंदी 9 इंच आहे. तर हा मी बेल्ट तयार करून घेतला आहे. तर 10 इंचाची पट्टी तयार करून घेतलेली आहे. तर आपल्याला ह्याला 1.5 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे. वरती ज्या बाजूला आपण फ्रंटवरती ठेवणार आहे त्या बाजूला 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. आपल्याला इथे कप्पा तयार करायचा आहे, त्यामुळे आपल्याला इथं रेष आखून घ्यायची आणि कटिंग करून घ्यायचं आहे. तिथं आपल्याला चेन बसवायची, म्हणजे कप्पा तयार होईल. तर हे त्याच मापाची आपल्याला चेन घ्यायची कटिंग करून, आणि इथं उलट्या बाजूने अगोदर चेन बसवायची, नंतर दाबटीप मारून सरळ करायची. तशी दाबटीप मारून घ्यायची. आता तो कटिंग केलेली पट्टी परत त्याच्यावर बरोबर सेम बघून जोडून घ्यायची आहे. तर ह्या पट्टीला पण आपल्याला दाबटीप मारून घ्यायची. आता ह्याच आकाराचा आपल्याला कप्पा बनवण्यासाठी अस्तर घ्यायचं आहे. तर त्या अगोदर आपल्याला ही एक चेन एका साईडला बसवून घ्यायची, म्हणजे त्याच चेनच्या तिथं आपल्याला कप्प्यासाठी कपडा लावणार आहोत, आपण जॉईन करणार आहोत. तर ही दाबटीप मारून घ्यायची वरच्या पण चेनला. आता ह्याचा मध्य काढून घ्यायचा आपल्याला, म्हणजे आपल्याला कुठपासून कपडा जोडायचा आहे त्याचा अंदाज येतो. त्यामुळे मध्य काढून मध्ये एक रेषा आखून घ्यायची पूर्ण, म्हणजे आपल्याला कप्पा जोडताना तिथूनच कपडा जोडून घ्यायचा आहे मध्यभागापासून. आता त्यावरच्या साईजचा तेवढाच कपडा एक्स्ट्रा घ्यायचा आपल्याला अस्तरचा, आणि मधून आपल्याला आधी उलट साईडने टिप मारून घ्यायची, नंतर सरळ वरती पलटी करून घ्यायचं आहे, म्हणजे शिलाई आतल्या बाजूला जाईल. आता हे परत पलटी करून एक दाबटीप मारून घ्यायची, म्हणजे आतली शिलाई आपली उसवणार नाही. नाहीतर मध्येच आतलं बसवलं तर परत टिप मारता येणार नाही. आता हे वरच्या चेनला आपण, खालच्या चेनला नाही, वरच्या चेनच्या काठावरून आपल्याला ही परत जोडून घ्यायची कप्प्यासाठीचा अस्तर. म्हणजे आपला हा एक कप्पा तयार झाला. आता ही पहिली जी चेन होती ती ह्या साईडला परत जोडून घ्यायची व्यवस्थित, खालच्या कपड्याच्या बरोबर सेम करून परत चेन जोडून घ्यायची आपल्याला सरळ. आता ह्या चेनला दाबटीप मारण्यासाठी ह्या चेनमधून आपल्याला दोन्हीकडं वेगळ्या करून घ्यायच्या दोन्ही चेन, आणि नंतर दाबटीप मारून घ्यायची. आता रनर टाकून घ्यायचं आपल्याला दोन्ही चेनमध्ये. अगोदर कप्प्याची जी बाजू आहे त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, आणि नंतर मेन चेनला रनर टाकायचा दोन्ही जॉईंट करून. आता हे सरळ असं जोडून घेऊन रनर टाकून, आणि दोन्ही रनर एकाच बाजूने टाकायचे आहेत, नाहीतर एक ह्या बाजूने एक त्या बाजूने व्हायला नको. आता हे पूर्ण आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे, व्यवस्थित पलटी करून घ्यायचं, चेन निसटली नाही पाहिजे. आता जो आपण बेल्ट तयार करून घेतलेला आहे तो 2 चेनच्या मधोमध आतल्या बाजूला ठेवायचा आहे, म्हणजे बरोबर चेनच्या साईडला आपल्याला बेल्ट लागेल. हा जिथं 2 चेन आहेत त्याच्या मध्यभागी ठेवून द्यायचा, म्हणजे टिपमध्ये जॉईंट होतो.
आता खालीपासून इकडे ह्या साईडला आणि दोन्ही साईडला टिपा मारून घ्यायच्यात आपल्याला. हा टिप झाल्यानंतर हे रब साईड जे आहेत त्या कवर करण्यासाठी आपल्याला पट्टी लावून घ्यायची दोन्ही बाजूला पायपिंग केल्यासारखं. तर त्यासाठी मी ही अस्तरचीच पट्टी घेतलेली आहे आणि ती कटिंग करून घ्यायची आणि दोन्ही साईडलाही जोडून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या दोरे वगैरे धाग्यातले निघणार नाहीत. तर असं हे चेनच्या वरती ठेवून घ्यायचं असं कवर करून, म्हणजे पलटी करताना चेनचा पण भाग पूर्ण झाकून जातो. तर आता हे असं परत पलटी केलं की पूर्ण चेनला कवर होतं. असं दोन्ही साईडला जोडून घ्यायचं आहे. तर हे झालेले तयार. आता पलटी करून घ्यायचं आपल्याला. आणि बघा, तुम्हाला पर्स आवडली तर कमेंट करा, सांगा कशी वाटली ते. आणखी काय शिवायचं दुसरं काय असेल तर तसं कमेंट करून सांगा. कुठलं काय वस्तू तुम्हाला आवडत असेल तर त्या दाखवायचा मी प्रयत्न करीन. तर कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पर्स कशी वाटली ते सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. असं आपलं मोबाईल बसतो, इकडं पैसे बसतात आणि असं कॅरी करायला पण खूप सोपं आहे, सहज सोपं असं.